म्हणजे स्थापत्य कलेची जी निर्मिती झाली त्याची थोडीशी माहिती व्हावी म्हणून मी ते सांगतो. या फोटोला बघून तुम्हाला कोणाच्या फोटोची म्हणजे कोणाच्या मूर्तीची आठवण येते का? दाढी सोडून द्या. हा फोटो बघितल्यानंतर तुम्हाला कोणाच्या फोटोची किंवा कोणाची आठवण येते का? हा हे राजे हे नका सांगू मला, हे मला माहिती आहे. नाही 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 ही दाढी सोडून द्या. सम्राट अशोकांचा पण असा फोटो आहे ना, त्यांच्या हातामध्ये स्तंभ आहे. सम्राट अशोकांच्या हातात पण आहे. ओके आहे की नाही? हे दाढी सोडून द्या. सम्राट अशोकांचा पण फोटो आहे ना असा, तुम्ही मूर्ती बिर्ती बघितली तर अशी मिळेल. कारण हे कधी होऊन गेलेत, यांचं नाव डायरस आहे. ओके डेरियस हे पर्शियन राजे होऊन गेले. हे पर्शियन राजे होऊन गेले आणि यांच्याकडची शिल्पकला आपल्यापेक्षा कितीतरी आधी प्रगत होती. हे पर्शियन राजे होते. पर्सपोलियन शिल्पकला आहे. ही कुठे आहे? इथूनच भाज्या लेणी जवळ आहे आणि त्या भाज्या लेणीच्या पाठीमागच्या भागात आहे बेडसे लेणी. त्या बेडसे लेणीवरती शिल्प आहेत काही. ती शिल्प, त्या शिल्पांवर प्रभाव कोणाचा आहे? पर्सपोलियन शिल्पकलेचा प्रभाव आहे. आणि त्याचं प्रेरणास्त्रोत कोण आहे? हा डेरियस, म्हणजे डेरियस म्हणू डायरस म्हणू, हे पर्शियन राजे आहेत. या पर्शियन राजांचा प्रभाव आपल्या शिल्पकलेवरती आहे आणि यांचं राज्य आपल्या भारतावर सुद्धा होतं. हे इसवी सन पूर्व 522 मध्ये होऊन गेले. आणि ह्यांनी एक शिलालेख लिहिलाय, मोठाच्या मोठा शिलालेख आहे. तो नक्शे रुस्तम नावाने ओळखला जातो. नक्शे रुस्तम हे कुठं आहे? तर आज त्यांच्याकडे हे यांना अकॅडमी राजे म्हणतात. मी थोडंसं तुम्हाला या झोनमधून त्या झोनमध्ये नेतो कारण ही तुम्हाला माहिती कोणी देणार नाही. तर हे जे राजे होऊन गेले हे 3 प्रख्यात राज्य होऊन गेले. पण हे फाउंडर आहेत, यांचा राज्य आपल्या भारतावर सुद्धा होतं. आपला जो पंजाब हा भाग आहे, पंजाब म्हणजे आपल्याकडचा पंजाब आणि पाकिस्तान मधला पंजाब आणि अफगाणिस्तान मधला आजचा जो कंधार आहे, तेव्हा तो गंधार म्हणून ओळखला जायचा, त्या भागावर यांचा प्रभाव होता. त्यांचा पूर्णपणे त्याच्यावरती हुकूम होती. त्याच्यामुळे आपल्याकडचं सोनं त्यांच्या देशात गेलेला होता. आणि नक्शे रुस्तमचा अभ्यास तुम्ही नंतर इथून गेल्यानंतर करा. तर नक्शे रुस्तम ही त्यांची थडगी आहेत. नक्शे रुस्तम म्हणजे राजा, म्हणजे जो सर्वश्रेष्ठ राजा होऊन जातो ना त्याला म्हणतात नक्शे रुस्तम. नक्षे म्हणजे जी कार्विंग केलेली आहे त्याला नक्षीकाम आपण जे म्हणतो ना, ते नक्षे रुस्तम या नावाचे राजे आहेत. हे 3 राजे होऊन गेले. यांच्या शिल्पकलेचा प्रभाव बराचसा आपल्या याच्यावर आहे. म्हणजे मी इथून सांगितलं की बेडसा लेणी इथेच आहे. बेडसा लेणी इथून साधारण किती किलोमीटर असेल? खूप इथे आहे. कारण हे शिल्पकला आपल्यापेक्षा आधीची प्रगत शिल्पकला आहे आणि त्याचा पूर्णपणे प्रभाव आपल्या लेण्यांवरती आहे. आणि त्याचा जो संमिश्र प्रभाव जो आहे तो तुम्हाला या शिल्पकलेवरती दिसतो. ही जी शिल्पकला दिसते ना आता तुम्हाला दिसत आहेत, सिद्धार्थ सर म्हणाला की हे डेकोरेटिव्ह पार्ट नाहीयेत. हे डेकोरेटिव्ह पार्ट नाहीयेत. याच्या पाठीमागे मतितार्थ आहे, याच्या पाठीमागे दडलेला इतिहास आहे, याच्या पाठीमागे त्याचा अर्थ आहे. ही जवळपास लेणी त्या कारकिर्दीत घडली. आता इथे तुम्हाला काय दिसतंय? दादा जरा ती लाईट चालू करा ना, लाईट चालू करा. त्या छत्रावलीवर मारा. छत्रावली जरा नीट निरखून बघा, खूप बारकाईने बघा, तर तिला तुम्हाला नक्षी दिसेल पूर्ण. ओके, ती छत्रावलीच्या इकडे पण आणि इकडे पण सगळी नक्षीकाम आहेत. कोणाकडे टॉर्च आहे ती मोठी? दुसरी कोणाकडे टॉर्च आहे आपल्यापैकी? ती कोणाकडे आहे? त्यांनी जवळ या. ओके, तर तुम्हाला नीट जर बघितलं ना तर ती कमळाच्या पाकळ्यांची आहे. हे जवळपास इसवी सन पूर्व 1 शतक आहे. या 1 शतकामधलं हे जे छत्रावली आहे ही इसवी सन पूर्व 1 शतकामध्ये. मी पण आधी आलेलो आहे का, म्हणजे याला बॅरिकेड नव्हतं तेव्हा आलेलो आहे. मी आगरी कोळी लोकांमध्येच राहतो, त्याच्यामुळे मी माझ्या मित्रांच्या मुलांचे केस काढायला आलेलो, ज्यांचे आता लग्न झालेत, तर मी पण आलेलो आहे इथे. तर हे फक्त बौद्धांचंच आहे.
मग बौद्ध तुम्ही हे नका समजू की तुम्ही पण बौद्ध आहात. माझे मित्र आहेत तिथं विक्रमकर सर, हे पण बौद्ध आहेत, त्यांनी ओळख करून दिली. तर जो पंचशिलेचं पालन करतो, जो नैतिकतेने वागतो, जो इतरांचं भलं करतो, तो म्हणजे बौद्ध. आता तुम्ही कोणत्या संप्रदायात त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही, तर ते सगळेच बौद्ध आहेत. तर हे जे डायरस जे होऊन गेले, यांचं जे शिल्पकलेचं जे माध्यम आहे ते आपण घेतलं आणि त्याचाच प्रभाव इकडे आहे. नंतर याच्यानंतर एक तुम्हाला माहिती असेल जगजेता होऊन गेलेलं, ज्याचं नाव आहे सिकंदर, अलेक्झांडर म्हणतो आपण त्याला, आपल्याकडे त्याचं होतं सिकंदर. ते सिकंदरांची स्वारी झाली आपल्याकडे भारतावरती आणि त्यांनी काही भाग जिंकत आले आणि भारताच्या एका पंजाबच्या त्याच भागावर आले जिथे ह्यांचं राज्य होतं, तिथपर्यंत आले. पण त्यांना तो भाग जिंकता नाही आला, कारण की त्यावेळेला कोण होतं, सिकंदर आणि पोरस. ती प्रख्यात लढाई आहे, पण सिकंदरची वाह म्हणजे केली गेली आणि पोरसची नाही. त्याचं कारण, माझी तर शंका आहे की पोरस हे बौद्ध असतील म्हणून त्यांचा इतिहासच गायब आहे. ठीक आहे, तर त्या पोरस यांनी ती लढाई जी केली, सिकंदरच्या सैन्य सगळं लढत आलं होतं. पण ते पंजाबच्या भागावर जेव्हा आले आणि त्यांना जेव्हा पंजाबमधले जे कोणी स्थानिक लोक होते, स्थानिक आदिवासी लोक होते, त्यांनी कडाक्याचा विरोध केला आणि तो एवढा कडाक्याचा विरोध झाला की ती जी काही बाण होते, बाण आदिवासी लोकांनी मारलेले, ते बाण त्यांना लागले. एवढा कडक विरोध झाला की त्याच्या सैन्यांनी पुढे यायला तयारीच दाखवली नाही. आणि हा इतिहास आहे. ती झेलम नदीच्या त्या आसपासच्या परिसरामध्ये ती लढाई झाली आणि सिकंदर तिथून परत गेला आणि नंतर तो मेला. त्याच्या कारकिर्दीमध्ये भारताला त्याला जिंकता आलं नाही. पण त्याच्यानंतर त्याचा जो सेनापती होता निकेटर सेल्युकस, त्याचं नाव निकेटर सेल्युकस, 4 त्याचे मित्र होते जे त्याचे सैनिक होते. त्यांनी विभागणी केली, तो भाग काय जिंकलेला होता तो वाटणी केली आणि निकेटर सेल्युकस नावाचा एक त्याचा मित्र होता, जो तो प्रांतावर नेमणूक करून सिकंदर निघून गेला होता. निकेटर सेल्युकस नी काय केलं, तोपर्यंत आपली हा गेला आणि वारला. त्याच्यानंतर काही काळ गेला आणि मग आपलं पुन्हा सैन्य जमाजमा करायला चालू केली. पण तोपर्यंत इकडे चंद्रगुप्त मौर्य यांच्या माध्यमातून मौर्य घराण्याची स्थापना झालेली होती आणि मौर्य घराण्याची स्थापना झाल्यानंतर यांनी सुद्धा सैन्य जमाजमा केलेलं होतं. इकडे निकेटर सेल्युकसच्या मनामध्ये होतं की सिकंदरला जी काही भाग जिंकता नाही आला, तो भाग मी जिंकेल. आणि इकडे चंद्रगुप्त मौर्य हे गादीवर आलेले होते, त्यांनी मौर्य घराण्याची स्थापना केलेली होती. निकेटर सेल्युकस आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यात होते जोरदार लढाई. या लढाईमध्ये चंद्रगुप्त मौर्य यांचं पारडं जड होतं आणि यांच्यामध्ये संधी होते. काय होते? संधी होते की तू जो काही भाग जिंकलेला आहे तो आम्हाला दे. निकेटर सेल्युकसला सांगितलं जातं चंद्रगुप्त मौर्यांच्या माध्यमातून. आता ही पार्श्वभूमी का सांगतोय, का शिल्पकला कुठून कशी आली, याच्यासाठी हा ब्रीफिंग तुम्हाला करणं गरजेचं आहे. तर निकेटर सेल्युकस ची मुलगी हेलेना हिचं लग्न चंद्रगुप्त मौर्यांशी लावून दिलं जातं. निकेटर सेल्युकस यांची मोठी मुलगी जिचं नाव हेलेना आहे, त्या हेलेनाचं आणि चंद्रगुप्त मौर्य यांचं लग्न लावून दिलं जातं. हा त्यावेळेचा इंटरनॅशनल लग्न होतं. आणि त्यानंतर हे ठरतं की चंद्रगुप्त मौर्यांनी त्यांचे हत्तीच्या बळावर त्यांनी ती लढाई जिंकलेली असते, तर काही प्रमाणात हत्ती त्यांना द्यायचे असतात आणि निकेटर सेल्युकसची मुलगी यांच्याशी लग्न करून त्याचं नाव काय, तो त्याचा अँबॅसिडर येतो, तो मेगास्थेनिस. हा, तर त्या संधीमध्ये हे ठरतं की मौर्यांच्या राजदरबारात मेगास्थेनिस हा तो राजदूत म्हणून राहील. तर तो मेगास्थेनिस राहतो इथे. त्या मेगास्थेनिस इंडिका नावाचं आता पुस्तक उपलब्ध आहे. त्यावेळेला त्यांनी इंडिका पुस्तक लिहिलेलं होतं. त्यामुळे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये भारत देश कसा होता हे त्या इंडिका पुस्तकामध्ये होतं. कोणाच्या? मेगास्थेनिसच्या. पण नंतरच्या काळामध्ये काय माहिती नाही, वी डोंट नो,
की मेगास्थेनिसचं इंडिका पुस्तक का जळालं. तो जळाला, पण मेगास्थेनिसच्या पुस्तकामधून, इंडिका या पुस्तकामधून बऱ्याच जणांनी संदर्भ घेऊन आपली पुस्तकं लिहिलेली होती. त्याच्यामुळे त्या पुस्तकांमधले रेफरन्सेस घेऊन जो मूळ इंडिका सापडत नाहीये, पण जो इंडिकामधले घेतलेले रेफरन्सेस होते ते कलेक्ट करून नवीन मेगास्थेनिसचं इंडिका नावाचा मेगास्थेनिस इंडिका हा पुस्तक तयार केला. त्याच्यातून तुम्हाला तत्कालीन इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामधलं भारताचं वर्णन सापडतं आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं वर्णन केलेले. तर महत्वाचा टर्निंग पॉइंट हे आहे की आपला हा जो इंटरनॅशनल लग्न झाला कोणाचं, हेलेना आणि चंद्रगुप्त मौर्यांचं, त्याच्यामुळे यांचे वैवाहिक म्हणजे संबंध असल्या कारणाने ग्रीक आणि रोमन्स जे आर्टिस्टंट होते, कलाकार जे होते, त्यांचं सततचं इथे येणं जाणं होतं. कारण इथे एक पूरक वातावरण होतं. चंद्रगुप्त मौर्यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव, त्याच्यानंतर सम्राट अशोक, या 3 लोकांच्या मध्ये चांगली स्थैर्यता निर्माण झालेली होती. आणि चंद्रगुप्त मौर्यांच्या नंतर एक चांगलं पूरक वातावरण निर्माण झाल्या कारणाने सम्राट अशोकांना त्यांच्या वडिलोपार्जित जी संपत्तीमधून हा जो जम्बूद्वीप मिळालेला होता, त्या जम्बूद्वीपाचा उल्लेख वर आहे, ते जम्बूद्वीप मिळाल्या कारणाने इकडे आर्टिस्टंट्स यायला चालू झालेले होते, कलाकार यायला चालू झालेले होते. मग त्यांना मांडण्यासारखं त्यांच्याकडे काय होतं, मग त्यांनी काय केलं की ती जी पहिली लेणी कोरली गेली, जिला आपण बाराबर लेणी म्हणतो, ती बाराबर लेणीचं पहिलं धम्मदान कोणी दिलं, सम्राट अशोकांनी दिलं. ते कोणाला दिलं तर आजीविक पंथाला दिलं, फक्त बौद्धांना नाही दिलं, आजीविक पंथाला दिलं. आजीविक म्हणजे कोण, त्यावेळेला 62 पंथ होते, बुद्धांच्या काळात 62 पंथ होते. त्या पंथांपैकी आजीविक एक पंथ होता आणि श्रमण परंपरेतले 2 पंथ होते. ते कोणते, तर एक जैन आणि एक बौद्ध. बौद्धांच्याच परंपरेनुसार आपण केस काढतो, श्रमणांच्याच परंपरेनुसार आपण केस काढतो, जो इथेही काढले जाते, ती श्रमणांची परंपरा आहे. ओके, तर ते जे आर्टिस्टन्स येणं जाणं चालू होतं, त्याच्यातून पहिल्यांदा आपल्याला बाराबर लेणी ही पहिल्यांदा कोरली गेली. सम्राट अशोकांचे जे स्तंभ तुम्ही बघताय त्याच्यावर प्रभाव या राजाचा आहे. आता हे कसं, तर मी तुम्हाला दाखवतो. हे ते नक्षे रुस्तम मी जे म्हणतोय ना, ही ती जागा आहे. ही आज नक्षे रुस्तम जी म्हणत होतं ना, ती ही जागा आहे. ही त्यांची थडगी आहे. जिवंत असतानाच त्यांनी आपली कबरीसाठी जागा निर्माण करून ठेवलेली, तिला नक्षे रुस्तम म्हणतात. लिहून ठेवा, इथे आता ऐकते तुमच्या डोक्यात राहते, बाहेर गेल्यावर विसरून जाल. तर हे ते सगळे सोर्सेस आहेत ज्याच्यातून आपल्याला आपली शिल्पकला विकसित झाली. ते नक्षे रुस्तमच्या बाजूला त्यांचा महल होता जो खूप उंच होता. त्यांचे जे स्तंभ आहेत ना, ते हे स्तंभ आहेत, दिसतात. तर ही स्तंभ कशी दिसतात तुम्हाला, ओके, कसे दिसतात, कोणासारखे दिसतात, आता समजून येते. हे कसं आहे, हे सम्राट अशोकांचे नाही आहेत, हे त्या डायरेक्ट हे जे होऊन गेले त्यांच्या कारकिर्दीतले हे स्तंभ आहेत. हा घोडा आहे, हा ओके, हा घोडा आहे. आता सांगा, आता कळलं, आता तुम्ही रिलेट करू शकता की नाही. नाही, त्यांचं त्यांच्याकडचं घोड्याचं चिन्ह होतं. हा, तर आपण म्हणतो ना, आता ते काय म्हणतात मला माहिती नाही. तर अशोक स्तंभ दाखवण्याचं कारण काय तुम्हाला, हे सगळं मी का दाखवतोय, तर तुम्ही एंट्री जेव्हा केली असेल तेव्हा पाहिलं असेल की तिथे उजव्या हातावरती एक स्तंभ आहे, बघितलं की नाही. त्याला अशोक स्तंभच म्हणतात. त्याला 4 सिंह आहेत वर, बरोबर ना. याची प्रेरणा स्त्रोत कोण आहे, तर तुम्ही तिकडे जाता ना थेट, नाही, अकॅडमी पर्शियन
जो राजा होता त्याच्या कारकिर्दीमध्ये बनले गेले. त्याचाच प्रभाव तुमच्या सम्राट बाराबर हा आपल्या जहानाबादमध्ये आहे. बाराबर हा जहानाबादमध्ये आहे आणि त्याच्याकडचे जे स्तंभ होते त्याचीच प्रेरणा सम्राट अशोकांनी घेतली आणि त्याच्याच प्रेरणेतून अनेक अशोक स्तंभ तयार झालेत आणि त्याच्याच प्रेरणेतून आता तुम्हाला इथे बाहेर जो आहे तो अशोक स्तंभ दिसतो इथे. तो इथे जसा आहे तसंच तुम्हाला कार्ला लेणीवर जसा आहे तसंच तुम्हाला कानेरीवर पण भेटतं. म्हणून तुम्हाला ती पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे की तुमच्याकडे जी शिल्पकला आली ती कुठून आली आहे, कुठून कसा प्रवास करत करत तुमच्या इथपर्यंत तुमच्या दारात आलेली आहे. तर हे निर्माण करताना कुठून तरी मोठं एक सोर्स घेतला जातो. असं नाहीये की हे मोठं डायरेक्टली तयार केलं जातं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ही डायरेक्टली नाही तयार केली गेली, हे कुठून तरी प्रेरित झालेले आहेत. पण त्यांनी आपल्या मान्यता त्याच्यात मांडल्या. कोणी? तर इथल्या लोकांनी आपल्या मान्यता मांडल्या. तर इथे मांडणारा कोण होता की असा प्रभाव पाडणारा माणूस कोण होता? तर नो डाऊट ते कोण होते? तर ते होते सम्यक संबुद्ध. ते सम्यक संबुद्धांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मांडणं गरजेचं होतं. आता हे आपण याला काय म्हणतो? अशोक स्तंभ, बरोबर ना? मग याचा अर्थ काय होता? याचा अर्थ होता त्यांना हात होते ना माझ्यावर. तर ह्याला हा बुद्ध प्रतीक आहे पहिला. आता तुम्ही अशोक स्तंभ म्हणताय पण तो सम्राट अशोकांनी बुद्ध प्रतीक म्हणून कोरलाय. आता बुद्ध प्रतीक म्हणून कसं काय कोरला? तर बुद्धांना आणखीन एक नाव आहे. काय? शाक्यसेव म्हणतात. बुद्धांना आणखीन एक नाव आहे. बुद्धांना आणखीन एक नाव आहे. बुद्धांना आणखीन एक नाव आहे शास्त्र. आणखीन दसबल पण नाव आहे ना. बुद्धांना दसबल पण म्हणतात. दसबल म्हणजे दसबल नाही, ते नाही. 10 पारमित्तेमधले आपले दसबल आहेत. पण त्या बुद्धांच्या याला विकृतीकरण करून काय केलं? तर असं सगळं आहे की तुमच्या भारतीयांच्या अगदी मुळाशी कोण आहेत? तो बुद्ध आहेत. बुद्धांना अनेक नावांनी वर्णन केलेलं आहे. बुद्ध हे नाव नाहीये. बुद्धांचं नाव सुकेती आहे. मूळ बुद्धांचं नाव ज्यांना आपण सिद्धार्थ म्हणतो त्यांचं नाव सुकेती आहे. बुद्धांच्या आईचं नाव महामाया नाहीये. तर असं खूप तुम्हाला इतिहासामध्ये जावं लागेल, डेप्थ मध्ये जाऊन मग तुम्हाला ती कळतील की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ह्याच्यासाठी तुम्हाला डेप्थ मध्ये जावं लागेल. ह्याच्यामध्ये दडलेला मतितार्थ शोधावा लागेल की हे काय म्हणणं आहे यांचं. हे जरी आज तुम्हाला सगळे मूक दिसत असले तरी हे मूक नाहीत. ह्यांचं म्हणणं आहे काही ना काही. बाहेर काही शिल्प आहेत, इथे काही शिल्प आहेत, ती काहीतरी सांगतायत. हे तुम्हाला कसं कळेल? पहिल्यांदा तुम्ही भेट द्यायला आलेत लेणीला आणि लेणी तुमच्याशी बोलेल का? लगेच सगळं काही सांगेल का? तर लगेच नाही सांगणार. तुम्हाला खूप वेळा यावं लागेल. कार्ला लेणी या टप्प्यावरती आहे की सातवाहन आणि क्षत्रप यांच्यामध्ये